आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात आज आदिवासी अधिकार अभियान रॅलीच्या निमित्ताने एकलव्य संघटनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यांनी राजकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी सध्याची राजकीय व्यवस्था जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आरक्षणातून निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधीही समाजाच्या प्रश्नांवर अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. दिनांक 31 जुलैपासून राज्यभर आदिवासी अधिकार अभियान रॅलीला सुरुवात झाली आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागात जनजागृती केली जाणार आहे. या अभियानाची सुरुवात नंदुरबार येथून करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रबोधन कार्यक्रम राबवले जात आहेत. दिनांक 11 ऑगस्ट रोजी येवला येथे या अभियानाचा समारोप होणार आहे. आदिवासी समाजाला त्यांच्या घटनात्मक हक्कांची माहिती देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे ढवळे यांनी सांगितले. भारतासह महाराष्ट्रात आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असल्याचे त्यांनी म्हटले. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात गंभीर प्रश्न कायम असल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासी विकास विभागाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकार परिषदेत त्यांनी विविध लोकप्रतिनिधींवरही सडकून टीका केली. भाजप सत्तेत आल्यानंतर आदिवासींचे वनवासीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. जल, जंगल आणि जमिनीपासून आदिवासींना दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आदिवासी संस्कृती आणि अस्तित्व धोक्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली, मात्र अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात SIR मोहिमेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच आदिवासी बजेटच्या संरक्षणासाठी लाखो आदिवासी बांधवांसह मुंबईवर लाँग मार्च काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या आरोपांवर सरकार आणि संबंधित लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून आदिवासींचं जे वनवासीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांना त्यांच्या जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधन संपत्तीपासून दूर करण्याचा जो प्रयत्न आहे, एकंदरीत त्यांचं जे कल्चर आहे, त्यांची जी संस्कृती आहे, एकूण त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, यामधनं विशेषतः तरुण सुद्धा बाहेर पडला पाहिजे. आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुक्काम केला पाहिजे आणि वेगवेगळे कार्यक्रम जे आमच्या सहकार्याने आयोजित केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. दुर्दैवाने 31 तारखेला आमची नंदुरबार पासून सुरुवात होती, परंतु फार मुसळधार पाऊस त्या दिवशी असल्या कारणाने तिथले कार्यक्रम आम्हाला रद्द करावा लागला. दुसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामध्ये असल्या कारणाने ज्या भागामध्ये जायचं त्या भागामध्ये सगळे नदीला पूर आल्यामुळे रस्ते बंद असल्या कारणाने दुसऱ्या दिवशी बंद होते. काल मग मी ग्रामीण भागामध्ये कापडणे या गावामध्ये आमच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी गेलो. धुळे शहरामध्ये काही प्रमुख लोकांची मिटिंग आहे, त्यासाठी एक मेळावा आहे. तो 8-2 दिवसांकरता जळगाव जिल्ह्यामध्ये. सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे आपल्याला माहितीसाठी मी सांगितलं पाहिजे की जागतिक आदिवासी गौरव दिनाची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना